श्री दत्त कारखाना शिरोळ यांनी कायमच शेतकऱ्यांची ऊस बिलं एकरकमी विना कपात अदा करून ऊस दराबाबतची विश्वासार्हता जोपासली आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात साखर कारखान्यानं 11,78,705 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं. या हंगामात 12.35% साखर उतारा मिळाला व 12,85,970 क्विंटल साखर उत्पादन केलं आहे. कारखान्यानं कमी दिवसात जास्तीचं गाळप केलं आहे. केंद्र शासनाच्या FRPचं धोरणानुसार कारखान्यास या हंगामात गाळपास उपलब्ध होणाऱ्या ऊसास प्रतिटन रुपये 3,378 देय होतं. परंतु कारखाना व्यवस्थापनानं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं गाळपास उपलब्ध होणाऱ्या ऊसास प्रतिटन 3,450 देण्याचं धोरण निश्चित केलं होतं. त्यानुसार कारखान्यास हंगामास गाळपास उपलब्ध झालेल्या एकूण 11,78,705 मेट्रिक टन ऊसाचं बिल एकूण रुपये 406,65,32,000 इतकं शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलंय. कारखान्याने या हंगामात गळीत केलेल्या सर्व ऊसाची प्रतिटन रुपये 3,450 प्रमाणात देय होणारी रक्कम 100% अदा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली. कारखाना शेतकऱ्यांची ऊस शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी या हेतूनं ऊस विकास योजनेअंतर्गत विविध उपक्रम हाती घेत असतो. या उपक्रमांतर्गत सहभागी क्षेत्राची एकरी उत्पादकता सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी व्हावं. तसेच येणाऱ्या गळीत हंगामाकरिता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस नोंद गाळपाकरिता कारखान्याकडे द्यावा, असं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं. या पत्रकार परिषदेस कारखान्याचे चेअरमन श्री रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, प्रमोद पाटील, शेखर पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.